अध्यक्ष चषक पाहतोय. श्री मुक्तेश्वर स्पोर्ट्सची एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते. विकास शिर्के आणि संदीप फलांगडे. तिरंगा संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आपल्याला एक नामवंत खेळाडू, परंतु त्याचं लक्ष खेळावर आणि पाय जमिनीवर. सामना स्टार्ट करा प्लीज. अजिबात अंकुश पाटील विलंब लावू नका. 5 षटकांचं 5 चेंडूचं षटक असेल आणि 15 चेंडूची 3 षटकं असतील. फायनलला 2 बिगॉन बिगा ब्लॅन्स संघ पाहायला मिळत आहेत. माऊली तालीम जादेवाडी. पंचांकडून स्वर चेंडू घोषित. पहिलाच स्वर चेंडू संघाचा प्रारंभ धावेचा होताना स्वयं गोलंदाज पाहायला मिळतोय. देवजी मात्र संदीप फलांगडेच्या फलंदाजीकडे एकदम नजरा टोकून बघत असताना पाहायला मिळतोय. संदीपदा आता मात्र तुला मोठं करायचंय, मोठी खेळायची आहे, मोठी खेळी तुझ्या फलंदाजीतून येणं गरजेचं आहे. पंचांकडून मात्र आत्ताची धाव डिक्लेअरच्या स्वरूपात आणखीन 1 धाव मिळेल. एका धावेने संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 2 धावा एनपी लाईव्हच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून आपण पाहतो. अरुण पाटील साहेबांच्या शुभ सन्मानाने आता समुद्रापर्यंत पोहोचवली जाणारी ही सामन्याची प्रेक्षेपण आपण त्यांच्या सकाळच्या सत्रापासून पाहिलं. आणि गुणलेखकाची भूमिका निभावताना मात्र दीपक वारंगे यांनी मात्र सकाळच्या सत्रापासून भूमिका निभावली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेटचं कॉम्बिनेशन पाहता 2 धावा घेण्यात सफल ठरलंय. फलंदाज संदीप फलांगडे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र त्यांचा मनसुबा मात्र मोठी धावसंख्या उभारण्याचा असेल, परंतु पंचांकडून मात्र स्वर चेंडू घोषित. अतिरिक्त धावेच्या रूपानं आणखीन 1 धाव संघाला मिळेल. आणि मुटकेश्वर स्पोर्ट्स मटकलवाडी संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 5 धावा. चांगला निर्धाव चेंडू हाताळतोय एक अष्टपैलू नामवंत असा खेळाडू संदीप जाधव. माऊली तालीम जाधववाडी संघाचं प्रतिनिधित्व करताना सामना स्पीडअप करा मित्रांनो. पुन्हा एकदा डिक्लेअरच्या दिशेने चेंडू जातोय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 5वा चेंडू टाकल्यानंतर षटक संपेल हेही पंचांना माहीत असू द्या. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आपल्याला पाहायचा आहे. संदीप फलांगडे नावाच्या वादळाचं आज संदीप जाधवला मात्र ते वादळ थांबवण्याची क्षमता, ते वादळ शमवण्याची क्षमता त्यामध्ये पाहायला मिळेल का? संदीप वर्सेस संदीप हा सामना पाहायला मिळतोय. आणि अखंड शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार संदीप घोलप साहेब असतील, त्यांच्या समवेत संतोष जाधव असतील, आधारस्तंभ रमेश बेलेसर असतील, मात्र मनमुराद या सामन्याचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा डिक्लेअरची आणखीन 1 धाव मिळेल आणि संघाचा धावफलक मात्र 1ने पुढे जाईल. षटक समाप्ती होत आहे. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7 धावा. आपण अध्यक्ष चषक 2025 चा बिगॉन बिग ब्लास्ट सामना, मेगा फायनल सामना आपण पाहतो. संघासाठीचं दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज प्रदीप जाधव उर्फ सर्वांचा लाडका पॅडी. संदीप जाधव यांचा बंधू पाहायचा
चेंडूवरती प्रहार चढवला, नो मॅन झोनला चेंडू डिलिव्हर होतोय, तिथं क्षेत्ररक्षक डिलिव्हर झाला धरणीवर. दोन धावांनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 9 धावा. बिग ऑन बिग ब्लास्ट सामना अखंड शिववाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळवली जाणारी श्री आई विठलाईच्या नावाचा जयघोष आपण पाहिला. पुन्हा एकदा नो मॅन झोनला चेंडूवरती प्रोटेक्शन होईल का, परंतु ही कसरत मात्र खेळाडूची पाहण्याजोगी होती. जरा इंजुरी झाली असेल तर बघा जरा प्लीज. आणि खरोखरच खेळाडूचं कौतुक करावं लागेल. माऊली तालीमसाठी काय पण पुन्हा एकदा डिक्लेअरची आणखीन एक धाव मिळेल. एका धावाने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 12. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. पुन्हा एकदा पंचाकडून 4 चेंडू घोषित. अतिरिक्त धावेचा मुनाफा मात्र नक्की मिळेल. अजून या षटकातील 2 चेंडू शेष आपल्याला पाहायला मिळतील. चेंडूवरती प्रहार चढवला, परंतु नो मॅन झोनला चेंडू डिलिव्हर होईल. मात्र स्केटिंगची मोफत सेवा मात्र मैदानावरती पाहायला मिळते. तो केवळ देखते जा हम गिरते जाते असंच उत्तम हा स्पेल पाहायला मिळाला. धावामध्ये मात्र बढत होईल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील 16 धावा. शेवटचा चेंडू शेष आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या षटकातील. चेंडूला भिरकावला, दिशाहीन करण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र पाठवला लांब लांब लांब. आणि संदीप वलांगडे ब्रँडेड अध्यक्ष चषकचा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 22 धावा. आपण पाहतो अध्यक्ष चषक 2025 हे पर्व संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 22 धावा. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक हाताळतोय तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सूरज जाधव. सूरजला मात्र ती किरण उपलब्ध करावी लागेल प्रत्येक चेंडूच्या मागे. त्याचा जिंकण्याचं किरण मात्र लपलेला. आणि आता मात्र झिरवत होत्या विकास शिर्के. आपल्या फलंदाजीतून विकास करताना माघारी नर्वसतेने परतताना पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाज या फलंदाजीसाठी येणारा पुढील फलंदाज असेल तो मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडीचा 52 पाखऱ्या स्वप्नील शिर्के. त्याला मात्र आपले पंख आता खरोखरच आकाशाला गवसणी घालायची असेल तर त्या पंखाची उडान मात्र त्याच्या बाहूत निर्माण करावी लागेल. जरा पिंटू बाबा 11 संघाचे डॉन यांचं आगमन झालंय मुख्य व्यासपीठावर. बॅटची आणि चेंडूची कनेक्टिव्हिटी मात्र कुठे पाहायला मिळाली नाही, परंतु संदीप फलांगडे मात्र स्ट्राईक आपल्याकडेच ठेवेल. मोठे फटके खेळण्याची क्षमता असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय.
गेले 2 ते 3 संडे असेच गेले, परंतु आज प्रामुख्याने दीपक लाड या विजयाकडे असुसलेला आहे हे प्रामुख्याने पाहायला मिळेल. गोलंदाजाने मात्र उत्तम दर्जाचा स्पेल हाताळताना आपल्याला पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. अजून उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष आहे. पाहायचा चेंडूला उडवला, चेंडूला पाठवला सीमा पार आणि चेंडू जातोय संदीप फलांगडे ब्रँडेड षटकार. धावफलकावरती धावा मात्र पाहायला मिळतील 29 धावा. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप फलांगडे नावाच्या वादळाला थांबवणं शमवणं तितकं सोपं नाहीये. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आकर्ष निर्माण केला आणि आपल्या मामाला सलामी देणारा हा विस्फोटकतेचा फटका, चेंडू सीमा पार आणि हा मिळतोय आणखीन एक षटकार 6 धावेनी. चला क्षेत्ररक्षण मुक्तलवाडी लगेच सजवून घ्या. त्याचबरोबर मित्रपरिवाराच्या माध्यमातून आणखीन केक कापला जाईल. कृष्णा गुरव असतील, संकेत वायकुळ असतील, त्यांच्या समवेत आलेकर बाबासाहेब आलेकर असतील आदी मित्रपरिवाराच्या माध्यमातून अखंड शावणी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त, त्याचबरोबर अविरत या तरुण वर्गाबरोबर संघटित राहणारं व्यक्तिमत्व म्हटलं तर सुभाष कारंडे साहेबांचंही कौतुक करावं लागेल. अखंडित मित्र परिवाराशी संघटित राहणारं व्यक्तिमत्व म्हटलं तर सुभाष कारंडे साहेबांचं मात्र कौतुक करावं लागेल. कोणत्याही ठिकाणी कोणत्याही अडचणीच्या क्षणी स्वतःला मित्रपरिवारासोबत सहजरित्या झोकून देणारं व्यक्तिमत्व म्हटलं तर सुभाष कारंडे साहेबांकडे नजरा नक्कीच वळतात. कृष्णा गुरव आणि संकेत वायकुळ सह्याद्री 11चे हे प्रतिनिधी आज विद्यमान अध्यक्ष प्रशांत पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून मुख्य व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती पाहिली. वेल्डन काय प्रामुख्याने मित्र आणि अध्यक्ष कसा असावा याचं उत्तम मूर्तिमंत जातीवंत उदाहरण आपल्याला पाहिलं आजच्या दिवशी पाहायला मिळालं. ते म्हणजे प्रशांत पाटील, मॅन फ्रॉम कडवे. कडवे गावचा हा सुपुत्र अखंड तालुका नव्हे जिल्ह्याच्या उच्च श्रेणीच्या पटीत जाऊन बसणारं हे व्यक्तिमत्व प्रामुख्याने आपण पाहिलं तर प्रशांत पाटील यांच्याकडे नजरा नक्कीच वळतात. पहिल्या डिक्लेअरची धाव मिळेल. प्रारंभ होताना अंकुश पैलवानांच्या बॅटमधून पैलवानी वाडा निशाणा थेट, चेंडू मात्र सीमाबाहेर भेट. मनगटाची पावर मात्र गोलंदाजाला मात्र या फलंदाजाने दाखवला वावर. माऊली तालीमचा अंकुश असणारा हा अंकुश पाटील
मात्र उत्तम दर्जाची शेवटच्या क्षणाला फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक पाहायचं आहे, बाहेर आहे की आत आहे याची मात्र उलकटता लागली होती. पैलवानानं मात्र तांबड्या मात्रीला शस्त्र अस्त्र बाहेर काढलं. अजून एक षटकार मारला तर अध्यक्षांच्या माध्यमातून जय मल्हार हॉटेलला संध्याकाळची भली मोठी मेजवानी असणार आहे तुमच्यासाठी. जितपत नजर पोचावी नाही तितपत त्यामध्ये खाण्याची व्हरायटी दिसणार आहे. तुम्हाला जमलं नाही तर आम्हाला बोलवा, आम्ही तुमच्या सोबत येऊ. खरोखरच अंकुश पाटलाचं कौतुक करावं लागेल. गेल्या रविवार मात्र त्यांनी गाजवला होता. शेवटच्या क्षणाला ताकद येते कुठून हे मात्र त्याने दाखवून दिलं. आता मात्र पंचांकडून फेर चेंडू घोषित अतिरिक्त धावेच्या रूपात संघाचा धावफलकावरती आणखीन एका धावेचा भर पडेल आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 14 धावा. पहिल्या षटकातील अजूनही 2 चेंडू शेष आपल्याला पाहायला मिळतील. क्या बात है, किधर से आया कहां भेजा वो अपने को ही पता नहीं चला. परंतु तालमीतील माती जशी खरोखरच डोफरानं उखरावी कोपरानं उखरावी तसा मात्र राग या चेंडूवरती काढतोय. पण अंकुश पाटील चेंडू रबराचा आहे, चिंचिन्या होणे एवढं मारू नको. जसं कानाजवळून चेंडू जावा झणझणावी कानाला, जशी झणझणीत अशी चपराक बसावी तसा मात्र अंकुश पाटलाची ही देहबोली बोलते. पहिल्या षटकापूर्वीच संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 21 धावा आणि आता मात्र 10 चेंडू 10-15 समीकरण आहे. 10-15 समीकरण आहे. पैलवानाला मात्र आपला आग ओकणारी फलंदाजी त्याच्या शैलीतून पाहायला मिळाली. अंकुश पाटील मॅन फ्रॉम जाधववाडी तालमीतला पैलवान काय याचं मात्र हुकमी एक्का असणारं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. आता गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल स्वप्नील शिर्के. स्वप्नीलला मात्र ती नामी आणि या आग ओकणाऱ्या फलंदाजीला थांबवण्याची क्षमता स्वप्नील मध्ये आहे. आणखीन एक चेंडू आर पार सीमा पार बेधडक बेधडक हा चेंडूलाही पाठवलाय सीमा पार. 6 धावा 6 धावेने संघाचं धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 27 धावा. अजून 9 धावांची गरज असेल. 9 समीकरण आहे कारण 9 चेंडू नंतर किसकी होगी जीत. हेलिकॉप्टरची नजाकत मात्र पेश करताना पाहायला मिळालं. आता मात्र संदीप तू दे कारण माझ्या क्षमतेपेक्षा जास्त मी धावा केला. आता इथून पुढची धुरा तुझ्या खांद्यावरती आहे. मलाही पाहायचं आहे तू अष्टपैलू खिलाडी आहे तर तुझ्या मनगटात किती ताकदीचा पॉवर आहे याचा वावर करण्याची क्षमता मात्र अंकुश पाटलाने दाखवून दिली. त्यांच्याकडून फेर चेंडू घोषित अतिरिक्त आणखीन एका धावेचा मुनाफा संघाला मिळेल. संघाचा धावफलक मात्र 30 धावा. आता मात्र 8-6 समीकरण आहे. आता मात्र उत्तम दर्जाची गोलंदाजीचा स्पेल हाताळताना स्वप्नील शिर्के. पिंटू पाटलाचा चेला आहे. पिंटू पाटलाच्या तालमीतला हा चेला आहे.
आणि या छेल्याला मात्र खरोखरच सीमा पार केला. आणखीन 6 धावांनी हा विजयी षटकार 6 धावांनी विजयी षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि ज्या निर्णायक क्षणी ज्याची घातक आग ओकणारी फलंदाजी आपण पाहिली तो प्रामुख्याने खरोखरच अंकुश वाढेल माऊली तालीम संघाचा आग ओकणारा हा पैलवान तालमीतला फट्ट्या मात्र आज बरसला आणि अध्यक्ष चषकाच्या या चषकावरती आपल्या माऊली तालीमचं नाव कोरणारा हा लाल मातीतील आणि या चिखलातील पैलवान थेट प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरणारा माऊली तालीम संघ जाधववाडी ठरला. त्याचबरोबर दीपक करंडे साहेबांचा शुभसन्मान केला जाईल. वारंग साहेबांचा शुभसन्मान केला जाईल. दिवसभराच्या